आम्ही तुमच्यासोबत आहोत. संभाजी ब्रिगेडच्या स्नेहभेटीने वृद्धाश्रमातील वातावरण झाले भावूक. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आर्थिक मदतीपेक्षा गरज असते ती प्रेमाच्या दोन शब्दांची आणि आपुलकीच्या सहवासाची. रायगड जिल्ह्यातील स्वराज्य वृद्धाश्रमात संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमातून हा संदेश देण्यात आला. या उपक्रमादरम्यान घडलेल्या अनेक भावनिक क्षणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्येष्ठ इतिहासकार साहित्यिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष आश्रितांना अन्नदान करण्यात आले. मात्र कार्यक्रमाची खरी ओळख ठरली ती म्हणजे ज्येष्ठांसोबत साधलेला आत्मीय संवाद. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक ज्येष्ठाजवळ जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अनेकांनी आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या आठवणी सांगितल्या. काहींनी आपल्या कुटुंबियांविषयी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माणुसकीची नाती जपणारा आणि समाजात संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांसोबत एकाच पंक्तीत बसून भोजन केले. त्यावेळी वृद्धाश्रमातील वातावरण एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे झाले. तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होती. कार्यक्रमात आश्रमातील ज्येष्ठांनी सादर केलेल्या इतनी शक्ती हमें देनदाता आणि रघुपती राघव राजाराम या गीतांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. विशेष म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःख अनुभवूनही या ज्येष्ठांच्या मनात कोणाविषयीही द्वेष नव्हता. उलट सर्वांच्या कल्याणासाठी ते प्रार्थना करत असल्याचे पाहून उपस्थित सर्वजण भावुक झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांनी समाजातील युवकांना आणि नागरिकांना आवाहन करताना सांगितले की आपल्या जीवनातील काही तास जरी अशा ज्येष्ठांसाठी दिले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलू शकते. समाजातील प्रत्येकाने अशा सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हावे. या उपक्रमास हर्षदाताई सुतार, सुजित सुतार, नितेश पवार, प्रियंकाताई आंबरे, सुषमा गायकवाड, ललिता आंबरे, पूजा मांडे, कल्याणी मांडवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. दोन्ही पाय दुखतात. औषध वगैरे काय लावतात की नाही? बाय मुंबईला होती तोपर्यंत औषध पाणी घेतले. का मुलं वगैरे तुमची नाही मुंबई तर कशात आले असते काय नाही आले असते. नवरा जाऊन विचारून पाणी चालवलं. चपात्या करायला जायचे. तुम्ही स्वतः करायचं का चपात्या? उभ्याने करायचे. मग इथं खायला वगैरे मला ताणवर सगळं व्यवस्थित भेटतं ना? सगळ्यांना सांगितलं. डॉक्टरकडे गेले तर ते डॉक्टरला सांगितलं. दुकानात गेले तरी ते कसं आता वय झाल्यावरती डॉक्टरांचा प्रॉब्लेम्स असतात. भावाला मला माझं पाठी पोटी कोण नाही. कोण वय भावंड कोण असं गोल सर्कल प्रार्थना. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. बोलो ना
की